भारताकडून सिंधू जलवाटप कराराला आता स्थगिती देण्यात आली आहे। भारताच्या जलशक्ती मंत्रालयाचं करार स्थगिती केल्याबद्दल आता पत्र त्या ठिकाणी देण्यात आलंय। पाकिस्तानच्या जलसंपत्ती मंत्रालयाच्या सचिवांना हे पत्र पाठवण्यात आलंय। भारताकडून पाकिस्तानची आता सर्वात मोठी कोंडी करण्यात आलेली आहे। पाकच्या जलसंपत्ती मंत्रालयाच्या सचिवांना या संदर्भातलं पत्र पाठवलंय, ज्यामुळे पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा होत होता, मात्र आता पाकिस्तानची कोंडी होण्याची शक्यता आहे। काय हे सिंधू जल करार पाहूयात। भारत पाकमध्ये सप्टेंबर 1960 मध्ये हा करार करण्यात आला होता। त्याचा मोठा फायदा पाकिस्तानला होत होता। तब्बल 9 वर्ष वाटाघाटीनंतर या करारावर दोन्ही देशांचं एकमत झालं। जवाहरलाल नेहरू आणि अयूब खान यांच्या करारावरती सह्या घेण्यात आलेल्या आहेत। पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील नद्यांच्या पाण्याचं दोन्ही देशात वाटप करण्यात आलं। झेलम, चिनाब, सिंधू या नद्यांचं नियंत्रण पाकिस्तानकडे आहे। या नद्यांच्या 80% पाण्यावर पाकिस्तानचा अधिकार आहे। भारताला या नद्यांच्या वाहत्या पाण्यातून वीज निर्मितीचा अधिकार आहे। मात्र पाणी अडवण्याचा, प्रवाह बदलण्याचा अधिकार मात्र नाही। पूर्वेकडील रावी, सतलज, बियास या नद्यांचं नियंत्रण भारताकडे आहे। भारताला नद्यांवर प्रकल्प बांधण्यास मुभा आहे। पाकिस्तानला यावर आक्षेप घेण्यास परवानगी नाही। पानी रोक दिया गया, नहीं तो पहले यहाँ पे काफ़ी हैवी फ्लो होता था पानी का। ये पानी सीधे पाकिस्तान जाता था। बहुत बढ़िया फैसला है इंडियन गवर्नमेंट का। ये करने से एटलीस्ट वहाँ की आवाम अपनी सरकार को पूछेगी। ये करने से वहाँ की आवाम अपनी सरकार को पूछ रही है कि आप ऐसी कायर हरकतें करना। कहीं पे भी आप देख लीजिए, कहीं पे भी कोई भी टेररिज्म की एक्टिविटी होती है तो पाकिस्तान का नाम वहाँ पे घुस जाता है। और हम इंडियन गवर्नमेंट को कहना चाहते हैं कि और भी डिप्लोमेटिक फैसले लिए जाएं, जिससे उनकी आवाम उनके सरकार को मजबूर करे कि आप ये कायर हरकतें करना छोड़ दीजिए।